जेलरोड येथे दारू व 500 रुपये न दिल्याने एका युवकाने मद्यधुंद अवस्थेत दगड फेकून 50 ते 60 दारूच्या बाटल्याचे नुकसान केल्याची घटना दिनांक 12 ऑगस्ट रोजी घडली आहे। रात्री 10 वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी गंभीर दखल घेत राहुल चांदणे नामक युवकाला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल केला आहे। नाशिक रोड सिन्नरपाटा येथील हिरा वाईन्समध्ये दारूचा खंबा न दिल्याने दुकानाचे काउंटर जाळल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता। या घटनांमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। जेल रोड भीमनगर येथील कॅपिटल वाईन शॉप दारू दुकानात राहुल चांदणे हा युवक दारू व 500 रुपयाची मागणी करत होता। दुकानातील कामगारांनी नकार दिला असता त्याने रस्त्यावर पडलेली दगडे थेट कामगारांना मारले तर दुकानातील दारूच्या बाटल्यावर फेकून नुकसान केले आहे। यात कामगारांना कुठलीही दुखापत झालेली नाही आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून राहुल चांदणे याला पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड।